गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण 11वीच्या पेपर 1 मधील अँगल अँड इट्स मेजरमेंट हा टॉपिक पाहणार आहोत. सुरुवातीला याच्यामध्ये काही डेफिनेशन्स आणि त्यानंतर त्याच्यावर एक्झाम्पल्स. याच्यामध्ये काही फॉर्म्युले दिलेले आहेत तुम्हाला. जसे प्रॉब्लेम्स मध्ये त्याचा वापर होईल तसे ते प्रॉब्लेम्स मध्ये यूज करा आणि हे फॉर्म्युले पाठ करून टाका. सुरुवातीची डेफिनेशन आहे डायरेक्टेड अँगल्स. डायरेक्टेड अँगल कशाला म्हणते? Angles is nothing but it is a union of two rays. First is called initial arm. In diagram, OA is the initial arm and OB is a terminal arm. The amount of rotations OA to OB, the amount of rotation OA to OB is called measure of that angle. If the rotation is positive, means if the rotation is anti-clockwise, then angle is called positive angle. If clockwise, then it is called negative angle. That angle is AOB is called directed angle. AOB is not equal to BOA. 10वी पर्यंत कन्सेप्ट होता AOB आणि BOA चं माप सारखंच आहे, परंतु इथं मेजरमेंट जरी सारखा असेल तरी त्याचे चिन्ह वेगवेगळे आहेत. जर जसा 45 चा अँगल दिला असेल AOB तर दुसरा येईल -45 डिग्री, कारण त्याचं रोटेशन बदलते. म्हणून अशा पद्धतीच्या अँगलला आपण काय म्हणतो? डायरेक्टेड अँगल म्हणतो. म्हणजे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म जर बदलली तर अँगलची पोझिशन्स बदलते. झिरो अँगल. इफ द रोटेशन इज झिरो, then it is called झिरो अँगल or the amount of rotation is झिरो म्हणू आपण त्याला. मग आता त्याच्यामध्ये काय होते डायग्राम मध्ये पहा. इनिशियल आर्म टर्मिनल आर्म्स आर सेम, OA equal to OB, that means both are coincide, then that angles are called झिरो अँगल. वन रोटेशन म्हणजे काय? 360. मग वन कंप्लीट रोटेशन होत असेल तर त्या अँगलला आपण म्हणतो वन रोटेशन अँगल. इथं सुद्धा पहिल्या झिरो अँगल सारखीच कंडिशन येते. OA इक्वल टू OB म्हणजे एकाच रेजवर इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म तुम्हाला कोइन्साइड झालेल्या दिसतील, परंतु एक रोटेशन होते म्हणून याला आपण वन कंप्लीट रोटेशन अँगल म्हणतो. For a directed angle AOB, the initial arm after completing one complete rotations in the clockwise direction coincides with its initial position, then its measure is -360 degree. आता रोटेशन्स कसा आहे याच्यावर त्याचा अँगलची व्हॅल्यू अवलंबून आहे, पॉझिटिव्ह घ्यायची की निगेटिव्ह. स्ट्रेट अँगल आपल्याला माहित आहे 180 त्याच्यामध्ये मेजरमेंट्स असते. मग काय? इफ फॉर अ डायरेक्टेड अँगल AOB, the initial arm and the terminal arms are opposite rays of each other, then that angles are called स्ट्रेट अँगल. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणत होतो? रेषीय कोन. बरोबर आहे. 180 म्हणजे दोन विरुद्ध किरण एकमेकांना O बिंदू मध्ये, ज्याचा O बिंदू हा व्हर्टेक्स आहे, अशा वेळेस जो अँगल तयार होतो आपण त्याला काय म्हणत होतो? स्ट्रेट अँगल. याच्यामधलं मेजरमेंट काय? 180 डिग्री. राईट अँगल आपल्याला माहित आहे 90 चा बनतो, पण 90 चा कसा तयार होतो? डेफिनेशन काय? 1/4 पार्ट ऑफ द वन कंप्लीट रोटेशन. 1/4 पार्ट ऑफ द वन कंप्लीट रोटेशन. आता 1/4 म्हणजे काय? 1/4 कंप्लीट रोटेशन म्हणजे 360 ला 4 ने डिवाइड केलं तर किती येते? 90. फक्त पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह हे त्याच्या रोटेशन्सवर अवलंबून आहे. नेक्स्ट, अन अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता हा शब्द तुम्ही वारंवार वापरलेला आहे, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. पण ऍक्च्युअल म्हणते कशाला अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, आणि प्रत्येक अँगल इन स्टँडर्ड पोझिशन आपण ऍक्च्युअली घेतो का हे लक्षात घेतलं पाहिजे. पहा डेफिनेशन्स मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला माहित आहे. युनियन ऑफ टू रेज with common vertex is called angle. मग अँगलचा व्हर्टेक्स हा कोऑर्डिनेट सिस्टीमचा ओरिजिन असेल तर, अँगलचा व्हर्टेक्स हा कोऑर्डिनेट सिस्टीमचा ओरिजिन असेल तर, आणि त्या अँगलची इनिशियल आर्म ही कोऑर्डिनेट सिस्टीमचा एक्स ऍक्सिस असेल तर, अशा कंडिशन मध्ये आपण त्या अँगलला म्हणतो अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन्स. इफ द व्हर्टेक्स ऑफ अ डायरेक्टेड अँगल इज ऍट द ओरिजिन and its initial arm lies along a positive x-axis, then it is said to be angle in a standard position. म्हणजे प्रत्येक अँगल इन स्टँडर्ड पोझिशन घ्यायचा असेल तर लक्षात ठेवायचं इनिशियल आर्मच्या बाजूला एक्स ऍक्सिस नाव लिहिणं आवश्यक आहे, आणि व्हर्टेक्सच्या ठिकाणी तुम्हाला O हे कोऑर्डिनेट दाखवणं आवश्यक आहे. आणि आपण प्रत्येक अँगल हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन घेत असतो, परंतु आपल्याला ती माहिती नव्हती आणि आपल्याला त्याचे कन्सेप्ट क्लिअर नव्हते म्हणून आपण फक्त अँगल काढत होतो. नेक्स्ट, अँगल इन अ क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल. ह्या दोन्ही डेफिनेशन जवळपास सारख्याच आहे, फक्त फरक काय? अँगल इन अ क्वाड्रंट किंवा क्वाड्रंटल अँगल हे कशावर अवलंबून राहतो? तर तो अवलंबून राहतो त्याच्या टर्मिनल आर्म. जर टर्मिनल आर्म
त्या क्वाड्रंट मध्ये असेल तर आपण म्हणतो अँगल इन दॅट क्वाड्रंट, आणि टर्मिनल आर्म जर कोऑर्डिनेट सिस्टीमचा एखादा ऍक्सिस असेल तर त्याला म्हणतो आपण क्वाड्रंटल अँगल. इथं पहा, अ स्टँडर्ड डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन सेड टू बी इन द फर्स्ट और इन दॅट क्वाड्रंट इफ इट्स टर्मिनल आर्म लाईज इन दॅट क्वाड्रंट. टर्मिनल आर्म लाईज इन दॅट क्वाड्रंट. आता इथे डायग्राम मध्ये पहा, एक्स ओ म्हणजे अल्फा एक अँगल घेतलेला आहे. तर एक्स ओ त्याला नाव दिलेलं नाही, समजा आपण पी नाव दिलं असं त्याला, तर एक्स ओ पी हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये व्हायला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये व्हायला, म्हणून तो म्हणू आपण त्याला अँगल इन अ फर्स्ट क्वाड्रंट. अँगल इन अ फर्स्ट क्वाड्रंट. दुसरा अँगल घेतला तुम्ही अल्फा टू याचं मेजरमेंट घेतलं पहा, एक्स ओ, आणि टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणून आपण त्याला म्हणू शकतो अँगल इन सेकंड क्वाड्रंट. आता क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, जर त्या अँगलचा टर्मिनल आर्म हा त्या कोऑर्डिनेट सिस्टीमचा वाय ऍक्सिस असेल किंवा वाय डॅश असेल किंवा एक्स असेल. एक्स ऍक्सिस चा इनिशियल आर्म आहे, इनिशियल आर्म बद्दल नाही बोलत आपण इथं, तर टर्मिनल आर्म बरोबर बोलत आहोत आपण इथं. इफ द टर्मिनल आर्म ऑफ अ डायरेक्टेड स्टँडर्ड अँगल लाईज अलॉंग एनी ऑफ द कोऑर्डिनेट ऍक्सिस, लाईज अलॉंग द एनी ऑफ द coordinate axis, then it is called a quadrantal angle. It is called a quadrantal angle. म्हणजे 90, 180, 270, 360 असं जर मेजरमेंट असेल तर त्या अँगलला आपण म्हणतो क्वाड्रंटल अँगल. कोटर्मिनल अँगल्स. आता कोटर्मिनल अँगल्स कशाला म्हणतात पहा, याच्यामध्ये डेफिनेशन दोन प्रकार आहेत. एक डायग्रामच्या सहाय्याने सांगता येते आणि दुसरी त्याच्या मेजरमेंटच्या सहाय्याने सांगता येते, आणि याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सुद्धा आहे. कोटर्मिनल अँगल कशाला म्हणतो आपण, if two or more than two angles have same initial arm and same terminal arm, then that angles are said to be coterminal. जर इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे जर त्या कोणांच्या सारख्याच असतील, एकच असतील, तर अशा वेळेस आपण त्या अँगलला म्हणतो द अँगल्स आर सेड टू बी कोटर्मिनल. डायग्राम मध्ये पहा, एओबी अँगल घेतला 40 डिग्रीचा आहे, याची इनिशियल आर्म ओए आहे, टर्मिनल आर्म ओबी आहे. दुसरा अँगल घेतला 400 डिग्रीचा, त्याच्यामध्ये त्याची इनिशियल आर्म ओए आहे आणि टर्मिनल आर्म ओबी आहे, म्हणून 400 डिग्री आणि 40 डिग्री अशा पद्धतीचा अँगल जर घेतला आपण तर त्या अँगलला म्हणतो आपण कोटर्मिनल अँगल्स. दॅट अँगल्स आर कॉल्ड कोटर्मिनल अँगल्स. डेफिनेशन आता, टू डायरेक्टेड अँगल्स आर कॉल्ड कोटर्मिनल इफ वी कॅन प्लेस वन अँगल ऑन द अदर इन सच अ वे दॅट देअर इनिशियल आर्म्स कोइन्साइड्स विथ द टर्मिनल आर्म्स also coincides. दुसरी डेफिनेशन आहे याच्यामध्ये, इफ द अँगल इज अ मल्टिपल ऑफ 360, 360 च्या पटीमध्ये जर तो अँगल असेल एकमेकांच्या, तर आपण अशा वेळेस त्या अँगलला म्हणतो कोटर्मिनल अँगल्स. काय म्हणतो आपण त्याला, कोटर्मिनल अँगल. त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल आपण हे पाहिलेले आहे. दोन प्रकारचे मेजरमेंट करण्याच्या आपल्या सिस्टीम्स आहेत. एक शेक्साडेसिमल सिस्टीम, त्याला डिग्री मेजर म्हटलेलं आहे, आणि दुसरं रॅडियन मेजर म्हटलेलं आहे. कोणतं म्हटलेलं आहे, रॅडियन मेजर. आता याच्यामध्ये आपल्याला नवीन काही कन्सेप्ट शिकायचे आहेत ते पाहणार आहोत. पहा, one complete rotations in an anti-clockwise direction is 360 degree. 1 upon 360 part of one complete rotation in anti-clockwise direction is called 1 degree. 1 degree चे definitions काय, 1 360 part of 1 by 360 part of one complete rotations it's called 1 degree. 1 degree equal to 60 minutes. आपल्या अँगल मध्ये 60 मिनिट्स हे दाखवण्यासाठी 60 च्या डोक्यावर डॅश दिला जातो. नंतर 1 डिग्री 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंद, म्हणजे 60 च्या डोक्यावर 2 डॅश दिले जातात. लक्षात घ्या, हे आपल्यासाठी नवीन आहे, पण फिजिक्स मध्ये याचा तुम्ही वापर केलेला असेल. नोट, द मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल इन द अमाउंट ऑफ रोटेशन ऑफ द इनिशियल आर्म विथ अ प्रॉपर साइन अटॅच्ड टू इट. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की चिन्ह हे त्याच्या रोटेशनवर अवलंबून राहते. लक्षात, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्हच येईल आणि क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह. दुसरी मेजरमेंटची सिस्टीम कोणती आहे, रेडियन मेजर म्हणता किंवा सर्क्युलर सिस्टीम म्हणतात. रेडियन मेजर किंवा सर्क्युलर सिस्टीम. 1 रेडियन, आता 1 रेडियनची इथे डेफिनेशन दिली आहे. तर आपण ही डायग्राम जी पाहिली आहे याच्यामध्ये पहा, OAB हा अँगल आहे, याचा रेडियस घेतलेला आहे आपण R, आणि याची सेगमेंट AB ची जे डिस्टन्स आहे हे सुद्धा किती घेतलेलं R आहे. मग जेव्हा रेडियस आणि त्याची सेगमेंट, ज्याला वर्तुळखंड म्हणत होते तुम्ही 10वी पर्यंत मराठीमध्ये, हे जर मेजरमेंट सारखं असेल, म्हणजे तिन्ही सारखे आहेत मेजरमेंट, AB, OA आणि AB सेगमेंट AB, जर तिन्ही मेजरमेंट सारखे असेल तर त्यावेळेस तयार होणारा मेजरमेंट याला आपल्या याच्यामध्ये 1 रेडियन असं इन्स्क्राइब केलं जाते. 1 रेडियन असं डिस्क्राइब केलं जाते.
लक्षात घ्या. म्हणजे 1 रेडियन, आता इथे जर समजा आर ची किंमत 5 असती तर याला 5 रेडियन म्हटलं नसतं, आपण काय म्हटलं असतं, 1 रेडियनच म्हटलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये रेडियस तर एका वर्तुळाच्या सारखाच राहणार आहे, फक्त एबी जे सेगमेंट आहे, ज्याला वर्तुळखंड म्हणतात तुम्ही, त्या सेगमेंटचा, किंवा मला इंग्लिश मध्ये आपण त्याला आर्क म्हणतो, आर्क एबी ची लेंथ आणि रेडियस ची लेंथ जर सारखी असेल तर तिथं तयार होणारा अँगल हा 1 रेडियन राहतो. आणि हे मेजरमेंट मोजण्याची जी पद्धत आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सर्क्युलर सिस्टीम. नेक्स्ट, आता आपण एक्सरसाइज सुरू करणार आहोत. या एक्सरसाइज मध्ये या कन्सेप्टचा वापर करायचा आहे. इथे बरेचसे प्रॉब्लेम दिलेले आहे, याच्यामधले मी 2 समजावून सांगतो फक्त. कारण वेळ आणि आपलं हे मॅनेजमेंट याची झाली पाहिजे, कारण जास्त वेळ जर झाला तर अपलोड करायला प्रॉब्लेम येतो व्हिडिओ. म्हणून आपण इथं 1-2 उदाहरणं पाहू. जसं आता पहिलं, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. 210 डिग्री दिले, -150 दिले. याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, काय, एक तर दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा, एकमेकातून पहिल्यातून दुसरी सबट्रॅक्ट करा, किंवा दुसऱ्यातून पहिली सबट्रॅक्ट करा, किंवा चिन्ह सारखे असेल तर बेरीज करा. कोणतीही पद्धत केली तरी चालते. जर येणारी संख्या ही 360 च्या मल्टिप्लाय असेल तर आपण तिथे म्हणू शकतो दॅट अँगल्स आर कोटर्मिनल. पहा, 210 मायनस 150, मायनस मायनस काय होईल, प्लस 210 प्लस 150 म्हणजे 360 व्हायले, म्हणून हा झाले कोटर्मिनल अँगल. तुम्ही प्रत्यक्ष डायग्राम जर काढून पाहिली तर डेफिनेशन जशी दिली होती तशी इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म या 210 आणि 150 ची काय राहील, सेम राहील, आणि म्हणून आपण त्याला कोटर्मिनल अँगल. आता याच्यामध्ये 900 आणि -900 घेतलं, 6वा प्रॉब्लेम, 900 आणि -900, 900 अधिक 900, मायनस मायनस काय होईल, प्लस 1800. 1800 हे मल्टिप्लाय आहे का 360 न भागा, जर कंप्लीट भाग जात असेल तर आपण काढू इट इज अ कोटर्मिनल, आणि इट इज अ मल्टिपल ऑफ 360, कारण 5 वेळ जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 900 येते, म्हणून आपण याला कोटर्मिनल अँगल्स म्हणतो. तिसरे, आपण याच्यामधलं आणखी एक उदाहरण पाहू. जसं 405 आहे, 405 डिग्री आणि 675 डिग्री. 405 आणि 675 याची बेरीज केली म्हणजे सबट्रॅक्शन म्हणा किंवा ऍडिशन म्हणा, जर केली तर आपल्याला इथं काय मिळालं, 1080. 1080 हे मल्टिपल आहे का 360 च्या, मल्टिपल जर असेल तर 3 न मल्टिप्लाय होऊ शकते, तर आपल्याला इथं आपण काय म्हणू शकतो, त्या कोटर्मिनल अँगल. आता एक उदाहरण दिलं याच्यामध्ये 360 आणि 30 म्हणजे दुसरं. ह्याच्यामध्ये पहा, 360 मायनस 30 करा, 330 होते, किंवा 360 अधिक 30 करा, 390 होते. ह्या दोन्ही जर गोष्टी केल्या तरीही आपल्याला 360 च्या मल्टिपल मध्ये येत नाही, म्हणून या अँगलला आपण कोटर्मिनल अँगल म्हणत नाही. नेक्स्ट दिलेला आहे क्वेश्चन तुम्हाला, ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर. आता तुम्हाला इथं अँगल्स काढायचे. अँगल्स काढताना एक लक्षात ठेवा, आता इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. 140 ची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, आपण दुसरी एखादी डायग्राम त्याच्यामध्ये पाहू. आता अँगल काढताना अँगल इन स्टँडर्ड पोझिशन काढायचा, डायग्राम काढताना कम्प्लीट काढायचं. स्टँडर्ड पोझिशनची डेफिनेशन काय, अँगल काढताना ते कॉर्डिनेट सिस्टीम असली पाहिजे, म्हणजे डायग्राम काढल्याबरोबर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि ओरिजिन हे सुरुवातीला दिलंच पाहिजे. एक्स वाय हा कॅपिटल असलाच पाहिजे, आलं लक्षात. त्याच्यानंतर आता अँगल मध्ये आपल्याला समजा काढायचा आहे 250 डिग्रीचा. 250 डिग्रीचं पहिल्यांदा चिन्ह पाहायचं, काय, प्लस आहे म्हणजे रोटेशन, कोणता आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. आता आपल्याला स्टँडर्ड पोझिशन आहे म्हणजे इनिशियल आर्म एक्स ऍक्सिस घ्यायची आहे. मग 250 डिग्री म्हणजे टर्मिनल आर्म आता कोण्या क्वाड्रंट मध्ये आहे पाहायचा आहे. तर आपल्याला माहित आहे एक एक क्वाड्रंट कितीचा आहे, 90 चा आहे. मग 90, 9 दुने 18, 180, 9 त्रिक 27, 270. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये 270 180 पेक्षा मोठे आणि 270 पेक्षा लहान एवढ्या मेजरमेंटचे अँगल्स असू शकतात. आपल्याला 250 दिलं, याचा अर्थ याची टर्मिनल आर्म कुठे आहे, 250 ही थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणून 250 हा अँगल थर्ड क्वाड्रंट मध्ये लाईज करतो. लक्षात घ्या, याच्यामध्ये अँगल मोजून घ्यायची गरज नाही, कारण 270 म्हणजे 269 पासून 181 ते 269 या दरम्यानचा कोणताही अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये राहील, थर्ड क्वाड्रंट मध्ये राहील. म्हणून लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की इथं हे करत असताना अँगल मोजायची गरज नाही, अंदाजे तुम्ही त्याचा टर्मिनल, फक्त त्याचा क्वाड्रंट निश्चित करायचा. जसं 420 चा आहे, 420 म्हणजे 360 अधिक किती राहिले 60, मग 360 चे कम्प्लीट रोटेशन आहे, म्हणून इथे एक राऊंड कम्प्लीट झाला. आता राहिले किती 60, 60 चा 0 ते 90 म्हणजे पहिला क्वाड्रंट आहे, म्हणून हे अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 420 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट. पण जर याचं चिन्ह बदललं असतं तर याचा क्वाड्रंट फर्स्ट राहिला नसतं. अशा पद्धतीने तुम्हाला अँगल्स काढायचा आहे. मग यासाठी मी एक साधा फॉर्म्युला केला होता, कसा काढायचा आहे आपल्याला, तर आपण काय करायचं, पहिल्यांदा दिलेल्या अँगलला 360 न भाग जात असेल तर 360 न भागायचं,
360 न जात नसेल तर 180 न जात असेल तर 180 न भागायचं, 180 न जात नसेल तर 90 न भाग जात असेल तर 90 न भागायचं. म्हणजे फॉर्म्युला केला थिटा डिग्री इक्वल टू n इंटू 360 प्लस n इंटू 180 प्लस n इंटू 90. याच्यामध्ये जर किमती टाकल्या तर आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकते. आणि लास्ट जे अँगल उरते तो अँगल ज्याच्यामध्ये राहील तो आपला त्या अँगलचा क्वाड्रंट राहील. मी तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला होता 2020 म्हटल्यानंतर आपण काय केलं 360 न भागला असतं. 360 न भागल्यानंतर किती भाग गेला असता 5 चा भाग गेला असता म्हणजे 1800 आला. आपण अगोदरच पाहिलं 1800 मध्ये 2020 जर आपण बेरीज केली तर आपल्याला किती येईल 2020 मायनस 1800 म्हणजे 220. आपण 220 चा अँगल अगोदरच पाहिलेला आहे कुठे आहे म्हणून त्याचा क्वाड्रंट कोणता आला असता थर्ड क्वाड्रंट आला असता. कोणता आला असता थर्ड. कारण आपण वर पाहिलेलाच आहे 250 चा मग 250 चा काय 220 चा क्वाड्रंट कोणता आला असता थर्ड क्वाड्रंट. अशा पद्धतीने तुम्ही डायग्राम प्रत्यक्ष काढा आणि त्याचं एक्सप्लेनेशन समजून घ्या. नेक्स्ट इथं त्याच पद्धतीने 1120 चा दिलेला आहे. 1120 चे रोटेशन्स पहा किती आहेत 3 रोटेशन्स आहेत. मग राहिलेल्या अँगलची जी किंमत आहे ती किंमत द्या. 3 रोटेशन म्हणजे काय 360 चं एक रोटेशन. आपण 1120 बरोबर लिहायचं आहे तिथं काय 360 मल्टिप्लाय बाय 3 प्लस किती येते मल्टिप्लिकेशन नंतर किंमत ती थिटा डिग्री. मग त्याला 180 न भाग जाते का पाहायचं 180 नसेल तर 90 न जाते का पाहायचं आणि 90 पेक्षा लहान असेल तर आपल्याला माहितीच आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. अशा पद्धतीनं -80 चा तुम्हाला क्वाड्रंट दिलेला आहे 4. 330 चा क्वाड्रंट दिलेला आहे -330 त्याचा क्वाड्रंट दिलेला आहे फर्स्ट क्वाड्रंट. -500 चा क्वाड्रंट दिलेला आहे फोर्थ क्वाड्रंट. तर हे समजून घ्या तुम्ही. नेक्स्ट कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन. आता आपल्याला हे आपण ब्रिज कोर्स मध्ये पाहिलेलं आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा 85 डिग्री बरोबर 85 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. कारण रेडियन मेजर मध्ये करताना काय करायचं पाय बाय 180. मग 85 ने 180 ला 5 न भाग जाते कसोट्या माहित आहेत तुम्हाला. मग युनिट प्लेसला 5 असेल 0 असेल तर 5 न भाग जाते. मग किती भाग जाते 17 चा इकडं 36 चा मग 17 पाय अपॉन 36 इट इज कन्वर्शन इन रेडियन. 250 च तसंच 25 बाय पाय बाय 80 भाग देऊन पाहायचा प्रत्यक्ष. 132 च तसंच. आता याच्यामध्ये नवीन प्रॉब्लेम आहे की मिनिट दिला असेल सेकंद दिला असेल तर त्याचं कन्वर्शन कसं करायचं तर ते पहा. इथं चौथा प्रॉब्लेम आहे 65 डिग्री 30 मिनिट 65 डिग्री 30 मिनिट. तर 65 डिग्री प्लस 30 मिनिटाला अगोदर कशामध्ये कन्वर्ट करायचं डिग्रीमध्ये. मग डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला माहित आहे 60 मिनिटाला 1 डिग्री म्हटलं म्हणून आपण याला 60 ने डिवाइड केलं. 30 ला 30 मिनिटाला कितीने डिवाइड केलं 60 ने डिवाइड केलं. मग 30 बाय 60 म्हणजे 1/2 डिग्री मध्ये कन्वर्शन झालं. म्हणजे 30 मिनिट असेल तर किती डिग्री झालं हाफ डिग्री झालं. मग आता सगळं डिग्री मध्ये कन्वर्शन करावं लागते कारण आपल्याला कशामध्ये करायचं रेडियन मध्ये. मग 65 अधिक 1/2 डिग्री याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यावर किती आलं 131 बाय 2. 65 दुनी 130 130 अधिक 1 म्हणजे 131 131 अपॉन 2. हे डिग्री मध्ये झालं. हे कशामध्ये झालं डिग्री मध्ये. आता त्याला रेडियन मध्ये करायचं मग त्याला मल्टिप्लाय करायचं पाय बाय 180. भाग जात असेल तर भाग देऊन टाकायचा सिम्प्लिफाय करायचं. नसेल भाग जात तर लिहून टाकायचं 131 पाय अपॉन 360 इट इज इन द रेडियन. म्हणजे अगोदर डिग्री मध्ये करायचं मिनिटचं डिग्री मध्ये नंतर सगळ्या डिग्री एकत्र करायच्या नियमानुसार आणि नंतर आपल्याला फॉर्म्युला लावायचा. अशाच पद्धतीनं 75 डिग्री 30 मिनिटचं सुद्धा आपल्याला आन्सर काढायचा आहे. काय आन्सर याचं 151 पाय अपॉन 360. त्याच्यानंतर 40 डिग्री 48 मिनिट पुन्हा 48 ला 60 ने भागलं 4/5 आलं. 4/5 न मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये त्याला केलं तर 204 डिवायडेड बाय 5 त्याला मल्टिप्लाय केलं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळालं 17 पाय बाय 75 रेडियन. त्याच्यानंतर दुसरे आहे कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन द डिग्री. डिग्री मेजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला तर तेच रिव्हर्स याच्यामध्ये करावं लागतं तुम्हाला. 7 पाय बाय 12 मग कितीने मल्टिप्लाय करता 180 बाय पाय. पहिल्यांदा पाय बाय 180 होतं इथं काय घ्यायचं त्याच्या रेसिप्रोकल 180 बाय पाय. पाय पाय कॅन्सल होतील 12 ने 180 ला भाग जाते कितीचा भाग जाते तो देऊन टाका तिथं 12 1 12 राहिले किती 6 12 5 60 म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय 7 इक्वल टू 105 डिग्री. अशा पद्धतीने तुम्हाला डिग्रीचं मेजरमेंट रेडियन मध्ये रेडियनचं मेजरमेंट डिग्री मध्ये करायचं आहे. लक्षात. आता याच्यामध्ये एक एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री मिनिट्स अँड सेकंड. हे एक तुमच्यासाठी नवीन आहे मिनिट आणि सेकंड मध्ये. तर कसं करायचं आहे ते पहा. तर 183
डिग्री आहे. 183.7 डिग्री. तर काय करायचं, याच्यामधला इंटिजर पार्ट आणि फ्रॅक्शन पार्ट अलग लिहायचं. म्हणजे काय केलं आपण, 183.7 ला लिहिलं, 183 प्लस 0.7 डिग्री. आता याला कशाने मल्टिप्लाय करायचं, मिनिट मध्ये करायचं असेल तर पहिल्यांदा आपण मिनिटचं कन्व्हर्शन करायचं होतं, तर डिवाइड करत होतो. आता डिग्रीचं कन्व्हर्शन मिनिट मध्ये करायचं आहे, याला 60 न मल्टिप्लाय करायचं, 60 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 0.7 ला 60 न मल्टिप्लाय केलं तर किती येते, 0 साइन 7 42, 420. 420 ला एक्स जर पॉईंट सोडून दिला तर किती आलं, 42. म्हणजे 42 मिनिट झालं त्याचं. म्हणजे 183.7 डिग्रीचं किती मिनिट झालं, 143 डिग्री 42 मिनिट. 143 डिग्री 42 मिनिट. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये पहा, 245.33 आहे, तर 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री, त्याला 60 न मल्टिप्लाय केल्यावर 19.8 आलं. तर त्याच्यामध्ये पुन्हा 19.8 मधल्याला 19 ला आपण मिनिट मध्ये घ्यायचं, राहिलेला पुन्हा इंटिजरचा 0.8 आहे, त्याला आपण मिनिटचं पुन्हा सेकंड मध्ये करायचं, म्हणजे पुन्हा त्याला 60 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 0.8 मल्टिप्लाय बाय 60. पण कोणत्या पार्टला, पहिल्या पार्ट मधला फ्रॅक्शन आहे त्याला 60 न मल्टिप्लाय केल्यानंतर मिनिट मध्ये आलं. दुसऱ्या मिनिट मधल्या पार्ट मधला जो फ्रॅक्शन आहे त्याला 60 न मल्टिप्लाय केलं तर ते सेकंड मध्ये येते, आणि मग ती किंमत येते तुम्हाला 48 सेकंद. म्हणजे किती आलं, 245 डिग्री 19 मिनिट 48 सेकंद. आता 1/5 रेडियन हे महत्वाचा प्रॉब्लेम आहे. 1/5 रेडियनचा आपल्याला काय करायचं आहे, डिग्री मध्ये करायचं आहे. मग याला 180/π ने मल्टिप्लाय केलं आपण. 180/π ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला किती आलं, 36/π रेडियन. सिम्प्लिफाय केल्यानंतर मग आपल्याला डिग्री मध्ये कंप्लीट करायचं आहे. मग पायची किंमत 3.14 ठेवून द्या. ठेवल्यानंतर 36 ला 3.14 ने भागल्यानंतर 12×36 म्हणजे 12 पेक्षा लहान आहे. मग आपण इथं 11.40 भागाकार आलेला आहे प्रत्यक्षात. लॉगॅरिथमच्या सहाय्याने भागाकार करा, 11.40 डिग्री. मग 11 अधिक 0.40 डिग्री, या 40 ला 60 न मल्टिप्लाय केलं, आपल्याला 27 मिळालं. 27.6, 0.6 ला पुन्हा 60 न मल्टिप्लाय केलं, आपल्याला 36 मिळालं. म्हणून 1/5 रेडियनची किंमत किती आली, 11 डिग्री 27 मिनिट 36 सेकंद. किती आली, 11 डिग्री 27 मिनिट 36 सेकंद. आता आपल्याला नवीन प्रॉब्लेम्स आहेत थेरॉटिकल मध्ये, त्याच्यामध्ये काही नाही, हेच आहे की आपल्याला काही अँगल्स डिग्री मेजर मध्ये दिले जातील, काही अँगल्स रेडियन मेजर मध्ये दिले जातील. तुम्हाला त्याचे अँगल्स काढायचे. पाचवा प्रश्न पहा. In a triangle ABC, if measure of angle A equal to 7π/36, measure of angle B equal to 120 degree, find measure of angle C, degree and measure. Degree and radian measure. आता सुरुवातीला काय करायचं, A हा 7π/36 आहे, याला 180/π ने मल्टिप्लाय केलं तर 35 डिग्री मिळालं. नंतर दुसरा अँगल आहे मेजर ऑफ अँगल 120. आता एक 35 आहे, एक 120 आहे. तुम्हाला माहित आहे सम ऑफ इंटर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती आहे, 180 डिग्री आहे. या 180 मधून या दोघांची बेरीज 120 आणि 35 म्हणजे 155 मायनस केले तर किती मिळाला, 25 डिग्री मिळाला. या 25 डिग्रीला आपण काय करायचं, π/180 ने भागायचं, म्हणजे 5π/36 रेडियन मिळाला. म्हणजे राहिलेला अँगल सी हा डिग्री मेजर मध्ये 25 डिग्री मिळाला, तर रेडियन मेजर मध्ये काय 5π/36 मिळाला. तसंच आपल्याला 6वा प्रॉब्लेम आहे. 6व्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते पहा. पहिला अँगल दिलेला आहे 5π/9, मग 5π/9. दुसरा अँगल दिलेला आहे 5π/18. तिघाची बेरीज 180 म्हणजे पाय घेतला आपण, याला पाय मध्ये कन्वर्ट केलं. तसं पाय मध्ये कन्वर्ट करा की डिग्री मध्ये कन्वर्ट करा, काही हरकत नाही. सी अँगलचं माप काढलं π-15π म्हणजे त्याचा लसावी काढला, 18 लसावी घेतला, त्याचं सबस्ट्रॅक्शन केलं आपण, आपल्याला अँगल मिळाला π/6. π/6 म्हणजेच काय, π/6 म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, 30 डिग्री. आलं लक्षात. 7व्या प्रॉब्लेम मध्ये पहा. एक इन अ राईट अँगल ट्रायंगल द ॲक्यूट अँगल्स आर इन द रेशो 4:5. फाइंड द अँगल्स इन द ट्रायंगल्स इन अ डिग्री अँड रेडियन्स. आपल्याला दोन अँगलची बेरीज, आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तीनही कोणाची बेरीज 180 राहते, त्यातला एक हा 90 चा दिला, तर राहिलेल्या दोघांची बेरीज किती, 90. मग दोघांची बेरीज 90 आहे, याचा अर्थ एकाचं माप जर 30 असेल तर दुसऱ्याचं 60 होईल, एकाचं 1 असेल तर दुसऱ्याचं 89 होईल, म्हणजे 90 पेक्षा कमी आहेत, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, ॲक्यूट अँगल म्हटलंय. कारण ॲक्यूट अँगल म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, लघुकोन म्हणतो. आणि लघुकोनाचं मेजरमेंट किती असते,
90 पेक्षा लहान राहते. मग इथं त्याच कन्सेप्टचा वापर केलेला आहे आपण. ABC इक्वल टू 180 म्हटलं, अँगल A प्लस B प्लस C इक्वल टू 180. पण आता याच्यामध्ये रेशो दिला, तर रेशो दिल्यानंतर काय करायचं, 4/5 इक्वल टू K या कन्सिडरेशन आपण त्याच्या व्हॅल्यू घेत असतो. म्हणजे A अँगलची व्हॅल्यू घ्यायची 4K, B अँगलची व्हॅल्यू घ्यायची 5K आणि C अँगलची व्हॅल्यू घ्यायची 90. त्याच्यावरून सुरुवातीला K ची व्हॅल्यू काढायची. कशाची काढायची? K ची. पहा इथं पहा बेरीज 90 प्लस 4K प्लस 5K इक्वल टू 180. आता एबीसी पैकी कोणता माप कोणतं घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. काहीही हरकत नाही बदल झाला तरी. लक्षात आलं? मग इथं K ची किंमत मिळाली 9K इक्वल टू 180. therefore K इक्वल टू 10. मग K ची किंमत 10 मिळाल्यावर अँगल B आपण 4K म्हटलं. 4 into 10 म्हणजे किती झाला? 40 डिग्री. अँगल C हा 5K म्हटलं. 5 into 10 इक्वल टू किती झाला? 50 डिग्री. किती झाला? 50 डिग्री. त्याचंच कन्व्हर्शन रेडियन मध्ये केलं. रेडियन मध्ये आलं 2π/9 आणि दुसरं आलं 5π/18 आणि तिसरं तर आपल्याला माहित आहे π/2. 8व्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं ते पहा. द सम ऑफ टू अँगल्स इज 5π अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. पहा दोघांचे ऍडिशन दिली पण ते रेडियन मध्ये दिली. 5π म्हणजे किती? 18×5 90 म्हणजे 900 डिग्री झाली. दोघांची बेरीज 900 डिग्री आणि दोघांची वजाबाकी 60 डिग्री. मग आपण काय घेतलं? पहिल्यांदा दोघांचं एकच सारखं पाहिजे हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. मग दोघांचं युनिट सारखं केलं. जे रेडियन मध्ये होतं त्याला डिग्री मध्ये केलं, ते झालं 900 डिग्री. मग एक अँगल x घेतला, एक अँगल y घेतला. x प्लस y इक्वल टू 900, x मायनस y इक्वल टू 60. दोघांची ऍडिशन घेऊन सॉल्व्ह केलं. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 480 डिग्री आणि y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 900 मायनस 480 इक्वल टू 420 डिग्री. म्हणजे x आणि y अँगल ते दोन अँगल किती आहेत? एक अँगल झाला 480 डिग्रीचा, दुसरा अँगल झाला 420 डिग्रीचा. आलं लक्षात? फक्त याच्यामध्ये बदल काय केला आपण? दोघांचं मेजरमेंट एक केलं आणि आपण आपल्या कंडिशन्स वापरल्या. नेक्स्ट, द मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स आर इन द रेशो 3:7:8. फाइंड देअर मेजर इन डिग्री. आता इथं अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये 2 अँगलचा रेशो दिला होता, इथं 3 अँगलचा रेशो दिला. अतिशय सोपा आहे. रेशो दिला तर आपण तिथं कॉन्स्टंट K मल्टिपल मानायचं त्याला. म्हणजे लेट द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर 3K, 7K अँड 8K. त्याचे ऍडिशन्स किती? 180. म्हणजे 3K प्लस 7K प्लस 8K इक्वल टू 180. त्याच्यावरून K ची व्हॅल्यू काढायची. 18K इक्वल टू 180 म्हणजे K इक्वल टू किती आली? 10 डिग्री. म्हणून पहिला अँगल 3K म्हणजे 30 डिग्री, दुसरा अँगल 7K म्हणजे 70 डिग्री, तिसरा अँगल 8K म्हणजे 80 डिग्री. आणि त्याला कन्व्हर्शन करायचं रेडियन. मग कितीने मल्टिप्लाय करतो? π/180 न. याच्यावरून 30 डिग्री म्हणजे π/6 आलं, 70 डिग्री म्हणजे 7π/18 रेडियन आलं आणि 80 डिग्री म्हणजे 4π/9 रेडियन आलं. साधे साधे आहे, फक्त कन्व्हर्शन आहे. समजून घ्या, कारण प्रॉब्लेम जर समजलं नाही तर अडचण येते आणि समजून घेण्यासाठी वेळ द्यायचा. 4 मिनिट दिला असेल तर 2 मिनिट समजूनच घ्यायचं. 2 मिनिटात लिहिणं होतं. पण आपण काय करतो? अर्धा मिनिट समजून घेतो आणि मग 3.5 मिनिट लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये गोंधळ होते. समजून घेण्यासाठी वेळ घ्या. एकदा प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये तयार झाला की मग लिहायला काहीही वेळ नाही. वर्क द प्लॅन अँड प्लॅन द वर्क असं म्हटलं जाते. तर म्हणून प्लॅनिंग करून आपण त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या पाहिजेत. 10वा प्रॉब्लेम पहा. द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स आर इन AP अँड द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट वन. फाइंड द अँगल इन द डिग्री अँड रेडियन. आता इथे नवीन शब्द आहे AP. AP मीन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अंकगणित श्रेणी हे धडा होता तुम्हाला 10वीला. त्याच्यावर आपल्याला माहित आहे 3 टर्म्स, 4 टर्म्स, 5 टर्म्स AP मधले आपण लिहिलेले आहेत. त्याच्यावर प्रॉब्लेम केलेले आहेत. पण तोच कन्सेप्ट इथं वापरलेला आहे आपण. इथं लेट द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर A minus D, A plus D आणि A. सेंटरची टर्म आपण A घेतो, उजव्या बाजूला A plus D, डाव्या बाजूला A minus D. Where D is a common difference and A is the first term म्हणतो. किंवा याच्यामध्ये त्या किमती A minus D, A आणि A plus D ह्या टर्म फिक्स दिल्या जातात. मग आपल्याला कंडिशन दिलेली आहे इथं A plus D equal to 5 times A minus D. त्या कंडिशन्स वरून आपण A ची किंमत काढतो. A ची किंमत आपल्याला इथं एक अँगल दिलेला असेल त्याच्यावरून आपण A ची किंमत 60 डिग्री दिलेली आहे ती टाकून दिली. त्याच्यामध्ये आपल्याला D ची किंमत मिळाली 40 डिग्री. कितीची मिळाली? 40. मग 40 आणि 60 ह्या किमती दोन मिळाल्या. याच्यावरून आपण अँगल काढला. याच्या अँगलची पहिली किंमत मिळाली आपल्याला काय? A 60. 60 प्लस 40 100 आणि 60 मायनस 40 इक्वल टू 20 डिग्री. त्यालाच रेडियन मध्ये केलं. π/9 रेडियन आलं, π/3 रेडियन आलं आणि तिसरी टर्म आहे त्याच्यामध्ये 5π/9 रेडियन.
अशा पद्धतीने ते प्रॉब्लेम आपल्याला तिथं करायचा आहे. नेक्स्ट 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल टू ऍडजस्टंट अँगल्स आर 40 डिग्री अँड पाय बाय 3 रेडियन. फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रंट्स इन अ डिग्री. आता इथं प्रश्न दिल्यानंतर प्रश्नामध्ये डायग्राम काढणं आवश्यक आहे. डायग्राम याच्यासाठी की सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होतो. कारण आपण कोणताही प्रश्न दिल्यामध्ये की प्रश्न विचारताना प्रश्नामध्ये नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल अँड ऍप्लिकेशन्स ह्या 4 गोष्टीचा वापर केला जातो. ज्ञान, कौशल्य, उपयोजन. आलं लक्षात? नॉलेज, अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हटलेलं आहे, तर ह्या सगळ्या 4ही गोष्टीचा वापर इथं केला जातो आणि त्याच्यावर आपले मार्क्स डिस्ट्रीब्युशन असते. त्याला पर्सेंटेज असते. आपल्याला माहित नसते, आपल्याला वाटते प्रॉब्लेम सोडवायचा म्हणजे फक्त सोडवायचं नाही. तर सोडवत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या म्हणून डायग्राम काढली म्हणजे इथे तुमचं स्किल कसं आहे मॅथमॅटिक्स लिहिण्याचं, तुम्ही कोण्या पद्धतीने केलं हे रिप्रेझेंट होते. आता हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. सायक्लिक ज्याला डेफिनेशन माहित आहे, ज्याला मराठीमध्ये चक्रीय चौकोन म्हणतो. कशाला म्हणतो आपण चक्रीय चौकोन? ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू हे वर्तुळावर असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज अ क्वाड्रिलॅटरल whose all vertices are lies on the circle. याच्यामध्ये एबीसीडी पहा, एकही वर्तुळाच्या मध्ये नाही, सर्व वर्तुळावर आहेत आणि हा कन्सेप्ट तुमचा तिथं क्लिअर झाला पाहिजे. दुसरी कंडिशन आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची काय? द अपोजिट सम ऑफ अपोजिट अँगल्स आर 180 मीन्स द अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. मराठीमध्ये आंतरकोन पूरक असतात. अपोजिट अँगल्स म्हटलं आहे त्याच्यामध्ये ए आणि सी हा अपोजिट अँगल आहे, याच्यामध्ये डी आणि बी हा अपोजिट अँगल्स आहे. याची सम काय येते? 180 डिग्री येते. किती येते? 180 डिग्री. ह्या दोन कंडिशन तुम्हाला केव्हा माहित होतील? जर तुम्ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे प्रॉपर्टीज आणि डेफिनेशन्स माहित असतील तर, नाही तर तुम्हाला समजणार नाही. मग इथं तेच केलं आपण. इथं एक अँगल पाय बाय 3 रेडियन दिला, तर मग पाय बाय 3 चं आपण कन्व्हर्शन केलं 60 डिग्री. मग बी प्लस डी याची बेरीज 180 आहे. एक 60 डिग्री आहे, तर 180 मायनस 60 म्हणजे किती झाला दुसरा? 120. एक 40 डिग्री आहे. ए प्लस सी कंडिशन नुसार सप्लिमेंटरीच्या आपण अपोजिट अँगल्स आर सायक्लिकचा 180 बेरीज म्हटलं आपण त्याच्यामध्ये. मग ए प्लस सी 40 अधिक एक्स बरोबर 180 म्हणजे सी ची किंमत सी इक्वल टू एक्स इक्वल टू 180 मायनस 40 म्हणजे किती व्हायला? आपल्याला 140 डिग्री व्हायला. अशा पद्धतीने त्याची किंमत काढता येते. 12वा प्रॉब्लेम पहा. 1 angle of a quadrilateral has a measure 2 pi by 5 and the measure of the other 3 angles are in the ratio 2:3:4. Find their measures in degree and radian. आता क्वाड्रिलॅटरल दिलं, त्यातलं 3 चं रिलेशन दिलं, एक अँगल दिला. आपल्याला माहित आहे एक रेशो घ्यायचा 2, एक अँगल 2k, दुसरा 3k, तिसरा 4k आणि चौथा 2 पाय बाय 5. याला आपण डिग्री मध्ये केलं तर किती आलं? 72 डिग्री. किती आलं? 72 डिग्री. याची बेरीज याच्यावरून अगोदर के ची किंमत काढायची. माहित आहे आपल्याला क्वाड्रिलॅटरलची सम किती राहते? 360 डिग्री. म्हणून आपण याच्यावरून के ची किंमत काढली. के ची किंमत मिळाली आपल्याला 32 डिग्री. किती? 32. कारण 72 प्लस 2k प्लस 3k प्लस 4k म्हणजे 360 मधून 72 गेले, त्याला भागलं के च्या किमतीनं, जे के ची ऍडिशन आली होती 3 2 5 4 9 9 न डिवाइड केल्यानंतर के ची किंमत 32 डिग्री आली. पहिला अँगल 2k म्हटलं म्हणजे 32 दुनी 64, दुसरा 3k म्हणजे 96, चौथा 4k म्हणजे 128 आणि एक अँगल दिलेला आहे 72 डिग्री. आपलं उत्तर चुकलं की बरोबर आहे पाहण्यासाठी काय सगळ्याची बेरीज करायची. सगळ्याची बेरीज 360 जर आली तर आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, find the degree and radian measure of exterior and interior angles of a regular pentagon, hexagon, septagon and octagon. याला आपण मराठीमध्ये पंचकोन, षटकोन, सप्तकोन आणि अष्टकोन म्हणतो. कशाचा? इंटेरियर मेजर ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल्स. म्हणजे बाह्य कोणाचं माप काढायचं त्याच्या आणि अंतर्कोनाचं माप काढायचं. आलं लक्षात? याच्यामध्ये काही कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन असं आहे पहा. वी नो दॅट द सम ऑफ मेजर ऑफ द एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन इज 360. सम ऑफ मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन इज 360. सगळ्या बाह्यकोनाची बेरीज इथं 360 दिलेली आहे पॉलिगॉनच्या बाबतीत. आणि द मेजर ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन्स आर इक्वल. Hence, the measure of exterior angles of regular polygons are also equals. Measure of an exterior angle of regular pentagon. आता बेरीज दिलेली आहे 360. 360 ला पेंटागॉन आहे म्हणजे 5 ने डिवाइड केलं किती आलं? 72. 72 ला आपण रेडियन मध्ये केलं किती आलं? 2 पाय बाय 5. The sum of measure of interior angles of an exterior angles of a regular polygon is 180 degree. मग एक 72 असेल
तर 180 दोघांची इंटेरियर आणि एक्सटेरियरची बेरीज किती 180 डिग्री म्हटलं. मग एक 180 म्हणजे एक 72 असेल तर दुसरा किती येईल 108 डिग्री म्हणजेच काय 3π/5 radian. Hence the exterior and interior angles of a regular pentagons are 72 degree or 2π/5 radian and 108 or 3π/5 radian. Next, find the angle between hour hand and minute hands in a clock. आता हे नवीन प्रकारचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आपल्याला एक घड्याळाच्या काट्यामध्ये एक आपल्याला काय दिलेलं आहे याच्यामध्ये की घड्याळामध्ये किती वाजले तर त्याच्यामधला अँगल किती होते त्या दोन काट्यामधला एक आवर हँड आहे आणि दुसरा मिनिट हँड आहे. तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये समजा मी म्हटलं 10:30 वाजले तर या दोन काट्यामध्ये किती अँगल होते. जसं म्हटलं 7:15 वाजले त्याच्यामधला अँगल किती आहे. जर इथं दिलेला आहे 11:20 झाले तर या दोन काट्यामधला अँगल किती आहे हे काढण्याची प्रॉब्लेम आहे. अतिशय सोपे आहे समजून घ्या. त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते पहा. आपल्याला माहित आहे घड्याळाचं कम्प्लीट रोटेशन जर म्हटलं तर 360 डिग्री आहे. आपल्याला माहित आहे घड्याळाला 12 घरं असतात कारण 12 तासामधलं आपलं रोटेशन आहे. मग आपण काय म्हणतो इथं 12 ने डिवाइड करतो कारण 12 अंक आहेत 1 2 3 4 किती आहेत घड्याळामध्ये चिन्ह किती आहेत 12. मग 12 ने डिवाइड केलं म्हणजे 30 डिग्री आहे ना. म्हणजे घड्याळाचं एक घर 12 ते 1 याला आपण एक घर म्हणतो 1 ते 2 याला आपण एक घर म्हणतो. तर हे जे रोटेशन आहे हे रोटेशन किंवा हे जे घर आहे याच्यामधला अँगल किती डिग्री व्हायला 30 डिग्री 30 डिग्री. आता इथं पहा दिलेला आहे 360/12 म्हणजे किती झालं 30 डिग्री. इफ द मिनिट हँड इज at 2 and hour hand is at 11 angle between them is आता पहा 11 ते 2 याच्यामध्ये किती घरं व्हायले पहा 11 ते 12 1 12 ते 1 2 1 ते 2 3 3 घरं व्हायले म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 30 म्हणजे किती झालं 90 डिग्री घेतला आपण. पण लक्षात घेतलं आपण जर ऑब्झर्व चांगलं केलं तर पहा 11 पेक्षा तो काटा तास काटा हा थोडासा काहीतरी पुढे गेलेला म्हणजे बरोबर 11 वर नसतो. 11 वर केव्हा राहिला असता जर मिनिट काटा हा 12 वर राहिला असता तर 11 वर राहिला असता. परंतु हा 11:10 झाले म्हणजे 11 पेक्षा थोडासा पुढे गेला. मग किती पुढे गेला तेवढं आपल्याला अँगलचं मेजरमेंट त्याच्यातून मायनस करावं लागते. आता किती पुढे गेला ते कसं काढायचं आहे त्यासाठी फॉर्म्युला आहे तुम्हाला. काय फॉर्म्युला आहे आपल्याला एक घर 30 मिनिटाचं 60 मिनिटामध्ये आपल्याला माहित आहे 60 मिनिटं म्हणजे 1 आवर आणि 30 डिवायडेड बाय 60 मल्टिप्लाय बाय काय करायचं आपल्याला किती मिनिटाचा वेळ दिलेला आहे इथं 11:10 म्हणजे 30 डिवायडेड बाय 60 गुणिला 10 हे त्याला मल्टिप्लाय करायचं आणि ही जी किंमत येते ही किंमत त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायची. इथं पहा 30/60 म्हणजे 5 मिनिट आली. मग 5 मिनिट 90 मधून मायनस करायची म्हणजे 90 - 5 बरोबर किती झालं 85 मिनिट. म्हणून 11:10 जेव्हा होते तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा याच्यामधला अँगल हा किती डिग्रीचा राहतो हा 85 डिग्रीचा राहतो. किती डिग्रीचा राहतो 85 डिग्रीचा. दुसरा एक प्रॉब्लेम पाहूत आपण पहा 20:07 म्हणजे किती वाजले 7:20 झाले. किती झाले 7:20. आता 7:20 म्हटल्यानंतर आता याच्यामध्ये काय वापरायचं एक काटा जर 7 वर ठेवला एक काटा जर 4 वर ठेवला तर 3 घरं व्हायले. एक काटा 4 वर आणि एक काटा 7 वर ठेवला म्हणजे 7 पेक्षा पुढे चालला परंतु आपण 7चाच केला तर 30 त्रिक 90 90 पेक्षा पुढे किती घरं चालला त्याचा आपण मेजरमेंट काढायचं. दुसरा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये जी पद्धत वापरली आहे ते पहा द अँगल बिटवीन एनी two consecutive numbers of clock is 360/12 equal to 30 degree. If the minute hand is at hour hand is at 7, angle between them is 3 into 30 equal to 90 degree. 7:20 means 20 minutes. Hour hand moves towards the 8. In 60 minutes, the hour hand cover 30 degree. Hence, the 20 minutes it's cover 20 into 30 divided by 60 equal to 10 minutes. हे तुम्हाला काढावं लागते म्हणजे 30/60 हे फिक्स ठेवायचं म्हणजे 30/60 म्हणजे काय 1/2 डिग्रीला कितीने मल्टिप्लाय करायचं जेवढे मिनिट दिले तेवढ्याने मल्टिप्लाय करायचं. साधा फॉर्म्युला 1/2 गुणिला किती 20 मग 1/2 ला 20 न डिवाइड म्हणजे 1/2 मल्टिप्लाय बाय 20 म्हटलं तर 2 न 20 ला भाग जाते कितीचा 10चा. मग 10 डिग्री तो जास्तीचा चालला 10 डिग्री काय झाला
जास्तीचा चालला म्हणजे 90 अधिक 10, कारण 3 घरासाठी 90 म्हटलं, कारण 7 वाजून 20 मिनिट म्हणजे 7च्या पुढे तासा काटा जाते, म्हणून किती मिनिट चालला? 20 मिनिट. 20 मिनिटाचे डिग्री किती झाले? 10 डिग्री. मग 10 डिग्री त्याच्यात ऍड केला म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामधलं अंतर किती झालं? 100 डिग्री. म्हणजेच तुम्हाला 20 past 7 याच्यामधला अँगल किती झाला? 100 डिग्री. किती अँगल झाला? 100 डिग्री. नेक्स्ट, आता आपल्याला इथं 1:35 म्हणजे 1 वाजून 35 मिनिटं झाले. 1 वाजून 35 मिनिट झाले. मग काय केलं आपण? 1 वाजून 35 मिनिटं म्हणजे 35 मिनिटासाठी फक्त आपण काय काढलं? डिग्री काढलं. 35 मिनिटासाठी डिग्री किती आली? इथं पहा, 35 मल्टिप्लाय बाय 30 डिवाइड बाय 60 म्हणजे 17 डिग्री 30 मिनिट झाले. किती? 17 डिग्री 30 मिनिट. आता आपण इथं पकडला कुठून तो पहा, मिनिट काढा पहा. 35 डिवाइड बाय 30 इक्वल टू 17 डिग्री 30 मिनिट्स आणि इथं 180 डिग्री मधून ती मायनस केली. 180 डिग्री का घेतले? तर पहा किती घरं घेतले. 2 पासून जर 7 पर्यंत घेतला असतं 35 मिनिटासाठी तर 2 ते 3 1, 3 ते 4 2, 4 ते 5 3, 5 ते 6 4 आणि 6 ते 7 5. 5 घरं घेतले असते तर 5 त्रिक 50 म्हणजे 150 झाले असते. पण आपण इथं 1 पासून पकडलं म्हणजे 6 घरं घेतले. मग 6 घरं 1 पासून पकडल्यानंतर काटा ऍक्च्युअल 1 आणि 2 च्या दरम्यान आहे, म्हणून 6 घरं पकडले म्हणून आपण काय केलं? याच्यामधून 180 मधून 17 डिग्री 30 मिनिट मायनस केले. जर आपण 5च घरं घेतले असते तर आपण 5 त्रिक 15 150, 150 मध्ये 17 मिनिट 17 डिग्री 30 मिनिट आपण ऍड केले असते म्हणजे आपलं उत्तर किती आलं असतं? 162 डिग्री 30 मिनिट. म्हणजे ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा हे आपल्यावर अवलंबून आहे, आपण किती घरं घेतो. जास्तीचं घर घेतलं तर आपण सबट्रॅक्ट करतो, कमी घरं घेतले तर आपण काय करतो? ऍड करतो. अशाच पद्धतीने तुम्हाला 5:45 दिलेला आहे. 5:45 म्हणजे 45 मिनिटासाठी आपण काढलेला आहे. 45 मिनिटासाठी आपल्याला 22 डिग्री 30 मिनिट यायला. मग 120 आपण अँगल घेतलेला आहे. 6 रोटेशन घेतलेला आहे, कारण आपण इथं 5 पासून पकडलेलं आहे. आलं लक्षात? मग 6 रोटेशन घेतले. 6 साठी 120 आपण इथं 120 डिग्री आला आपल्याला. 120 डिग्री म्हणजे आपण किती घेतले? 4 घरं घेतले. 4 त्रिक 12 120 मधून 22 डिग्री 30 मिनिट मायनस केलं. 97 डिग्री 30 मिनिट आपल्याला त्याचा आन्सर मिळाला. अशा पद्धतीने हे क्लॉकचे प्रॉब्लेम्स आहेत. पुस्तकामधले काही प्रॉब्लेम्स होमवर्क असतील जास्तीचे ते करून टाका. नसेल तर आपल्या मनानं कोणताही टाइम घ्यायचा. 2:30 वाजले तर किती डिग्री होते अँगल त्याच्यामधला? 3:45 वाजले तर किती डिग्री होते? असे आपण काही प्रॉब्लेम्स करून पाहायचे आहेत. अरे लक्षात? नेक्स्ट, आता याच्यावर मी काही होमवर्क दिलेले आहेत. ते होमवर्क वहीमध्ये करून टाका. त्याचे आन्सर्स काढा, समजून घ्या. प्रत्येक प्रॉब्लेम करणं आवश्यकच आहे असं नाही, पण कन्सेप्ट आपल्याला समजला, एक प्रॉब्लेम जरी आपण केलं तरी आपला तिथं कन्सेप्ट क्लिअर होतो. अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सर्व करायचे आहेत आणि आन्सर्स काढायचे आहेत. जर व्हिडिओ समजला असेल, काही अडचणी नसतील तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब याच्यासाठी करायचं आहे तुम्हाला किंवा कारण कधी कधी अपलोड करताना आपल्याला प्रॉब्लेम्स येतो. जसा काल प्रॉब्लेम्स आला होता अपलोड करताना मला, तर प्रॉब्लेम आल्यानंतर तो व्हिडिओ आपल्याला ठरलेल्या दिवशी टाकता येत नाही. आपल्याला जे दिवस फिक्स दिलेले आहेत त्या दिवशी जर टाकता नाही आला, आपण अपलोड केला, जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अपलोड केल्यानंतर ताबडतोब त्याची लिंक येते. म्हणजे तुम्हाला पाहायला त्या दिवसाची वाट पाहायची गरज नाही, ताबडतोब येते. म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हा शेअर करणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला ताबडतोब येत नाही तर मग त्या दिवसापर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते. अशा प्रकारे इथं आपला आजचा एक्सरसाइज 1.1 संपलेला आहे. थँक यू. हॅव अ गुड डे. हॅव अ गुड डे.